नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारं UPI आता क्रेडिट कार्डच्या बाजारपेठेला थेट टक्कर देण्यासाठी सज्ज झाले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बँकांमध्ये सध्या एक महत्त्वपूर्ण बदलावरची चर्चा सुरू असून लवकरच UPI वरून घेतलेल्या छोट्या कर्जावरती ठराविक कालावधीसाठी 0% व्याज आकारलं जाण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य युजर्सना मोठा दिलासा मिळणार असून क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या गोटामध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे. आतापर्यंत UPI क्रेडिट लाईन ही सुविधा क्रेडिट कार्डच्या तुलनेमध्ये मागे पडण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यावरील व्याजाची आकारणी. क्रेडिट लाईन वापरताच पहिल्या दिवसापासून त्यावरती व्याज आकारलं जात असायचं. यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैसे उपलब्ध होऊनही व्याजाच्या बोजामुळे ग्राहक ही सुविधा वापरायला कचरत होते. मात्र आता हे चित्र बदलणार आहे. NPCIच्या नवीन धोरणानुसार UPI क्रेडिट लाईनला देखील क्रेडिट कार्डप्रमाणे ग्रेस पिरियड दिला जाणार आहे. तुम्ही क्रेडिट लाईनमधून पैसे खर्च केल्यास बिल जनरेट होण्याच्या तारखेपर्यंत त्यावर कुठलंही व्याज आकारलं जाणार नाही. जर ग्राहकानं बिल भरण्याच्या तारखेपूर्वी वापरलेल्या रकमेचा भरणा केला तर त्याला ₹1 देखील अतिरिक्त द्यावा लागणार नाहीये. काही बँकांनी प्रायोगिक तत्वावरती ही सुविधा सुरू देखील केली, ज्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. येस बँक आपल्या UPI क्रेडिट लाईनवरती तब्बल 45 दिवसांपर्यंत व्याजमुक्त कालावधी देत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकही आपल्या ग्राहकांना 30 दिवसांचा व्याजमुक्त अवधी उपलब्ध करून देते. ही सुरुवात असून आगामी काळात देशातील इतर मोठ्या सार्वजनिक आणि खाजगी बँका देखील क्रेडिट कार्ड मॉडेल अवलंबण्याची दाट शक्यता आहे, कारण याला सरकारचा पूर्णपणे पाठिंबा आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता UPI देखील 45 दिवसांसाठी व्याजमुक्त कर्ज देणार आहे आणि तुमच्या खिशात पैसे नसले तरी देखील तुम्ही 45 दिवसांपर्यंत ₹1 व्याज न देता पैसे वापरू शकता. तर मग मित्रांनो, सरकारची ही नवीन स्कीम तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.